छगन भुजबळांच्या दालनात ओबीसी उपसमितीची बैठक। ओबीसी मंत्रालय योजनेसंदर्भात बैठकीत चर्चा होणार। हैदराबाद गॅझेट अंमलबजावणी विरोधात ओबीसी संघटना आक्रमक। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं 19 सप्टेंबरला नागपुरात एक दिवसाचं चिंतन शिबिर। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणार चर्चा। वंजारी आणि बंजारा समाजाच्या मोर्चात धनंजय मुंडेंचं वक्तव्य। मुंडेंविरोधात बंजारा समाजाची घोषणाबाजी। शरद पवार शब्द मागे घेण्याची मागणी। राज्य सरकारनं काढलेल्या हैदराबाद गॅझेट जीआर विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल। याचिकेवर 25 सप्टेंबरला सुनावणी। शेतकऱ्यांवर संकट मार्ग काढण्याची सरकारची जबाबदारी। नेपाळकडे पाहून देवाभाऊ सरकारनं धडा घ्यावा। नाशिकमधील आक्रोश मोर्चातून शरद पवार कडाडले तर भाजपचा पवारांवर पलटवार। अंजली दमानियांचे पती अनिश दमानियांची सरकारच्या मित्रा प्रोजेक्टमध्ये मानद सल्लागारपदी नियुक्ती। नियुक्तीवरून रोहित पवारांची खोचक पोस्ट करत टीका। मोहित कंबोज यांना शासनानं 30 एसआरए प्रकल्प दिल्याचा मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांचा आरोप। अधिकृत माहिती द्या अन्यथा राजकारणातून निवृत्त व्हा, मोहित कंबोज यांचं खुलं आव्हान। प्रत्येक वार्डामध्ये एक असा ऑफिशियली नवीन कबूतरखाना आपण उभा करू। मुंबईतल्या वॉर्डात कबूतरखाना उभारला जावा अशी मंत्री मंगलप्रभात लोढांची इच्छा। विरोधकांची लोढांवर टीका। जळगावातील पाचोर्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, मोठं नुकसान। अनेक घरात पुराचं पाणी, संसार उघड्यावर। बीड जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं। आष्टीतील कडा परिसरातील पूरग्रस्तांची हेलिकॉप्टरनं सुटका। आज शाळा महाविद्यालयांना सुटी। सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील सिद्धार्थ शिंदेंचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन। दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये 49व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। पुण्यात दुपारी होणार अंत्यसंस्कार। वाशिम तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे धुमका लघु सिंचन प्रकल्प ओव्हरफ्लो झालाय। धरणाच्या सांडव्यावरनं मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागल्यामुळे धुमका उकळी पेन हा रस्ता बंद झालाय। पुणे आणि सातारा जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। त्यामुळे उजनी धरणातनं 1 लाख क्युसेक तर वीर धरणातून 17,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे पंढरपूरवरती पुराची टांगती तलवार निर्माण झाली आहे। पंढरपूरच्या करमाळा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। पावसामुळे कुर्टी गावात पाणीच पाणी झालंय तर अनेक घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरलंय। करमाळा ते कुर्टी रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक देखील बंद करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय। पुराचं पाणी हे शेतात शिरल्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। नाशिकच्या येवला शहर परिसरात पावसानं धुमाकूळ घातलाय। पावसामुळे सखल भागात पाणी साचलंय त्यामुळे अनेक दुकानं आणि घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे साहित्याचं मोठं नुकसान झालंय। बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेड राजा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी चिंतेत सापडलाय। दरम्यान उमरस देशमुख या 2 गावांना जोडणारा रस्ता पाण्याखाली गेलाय। सोलापुरात ओबीसी नेत्यांचा एल्गार बघायला मिळाला। मराठा आरक्षणाबाबतचा जीआर फाडून सरकारविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला। मोहोळ तालुक्यातील पाटकुल गावात ओबीसी नेते आक्रमक झाले। यावेळी लक्ष्मण हाके देखील उपस्थित होते। बुलढाण्याच्या मलकापूरमध्ये प्रहार संघटनेनं लोटांगण आंदोलन केलं। यावेळी रस्त्यावरील खड्डे तातडीनं दुरुस्त करण्याची मागणी आंदोलकांनी केली। दरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। बीडमधील बंजारा समाजाच्या जनआक्रोश मोर्चात बोलताना धनंजय मुंडेंनी वंजारी आणि बंजारा एकच आहेत असं विधान केलं। यावरून बंजारा समाज आक्रमक झाला। वंजारी बंजारा एक नाही, ती अगोदरच आम्ही तुमच्या ताटातलं 2.5% आरक्षण घेतलं अशा भावना व्यक्त करत धनंजय मुंडेंविरोधात बीडमध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली।
अनुसूचित जमातीमध्ये इतर जातींचा समावेश करू नये या मागणीसाठी आदिवासी समाज आक्रमक झालाय. वाशिमच्या मंगळूरपीर तहसील कार्यालयावरती मोर्चा काढत इतर कोणत्याही जातीला अनुसूचित जमातीचा दर्जा देऊ नये या मागणीचं निवेदन देण्यात आलं. गेल्या वर्षी नांदेड शहरात झालेल्या पुरामुळे बाधित कुटुंबियांना अद्याप आर्थिक मदत मिळालेली नाही. दरम्यान पूरग्रस्तांना तातडीनं आर्थिक मदत देण्याच्या मागणीसाठी वंचितकडनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आलंय. आदिवासी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शहापूर श्रमजीवी संघटनेनं 4 शासकीय कार्यालयांवरती धडक मोर्चा काढला. आदिवासी बांधवांना मूलभूत सुविधा मिळत नसल्यामुळे त्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घातला. नागपूरच्या संविधान चौकातनं जाणारा रस्ता उड्डाणपुलाच्या कामामुळे गेल्या 3 वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे तातडीनं रस्ता सुरू करण्याची मागणी करण्यात आली. छत्तीसगडमधील सूरजपूर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. रुग्णाला रुग्णवाहिका मिळाली नाही. त्यामुळे कावड करून 5 किलोमीटरचं अंतर पार करत रुग्णाला दवाखान्यात दाखल करण्यात आलं. चंद्रपुरातल्या जटपुरा गेट परिसरातील वसंत भवन सदस्य निवासामध्ये अभियंता दिनानिमित्तानं अभियंत्यांनी पार्टी केली. यानंतर आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी इथे धडक दिली. वसंत भवन सदस्य निवास अन्य कुणालाही देण्यासाठी सतत नकार दिला जातो, मग अभियंत्यांनी पार्टी केलीच कशी, असा सवाल विचारत या प्रकरणाची चौकशी करून दोषी अभियंत्यांवरती कारवाई करण्याची मागणी आम आदमी पक्षानं केली. यवतमाळच्या वडगाव गाढवे गाजीपूर ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. तातडीनं दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तब्बल एकूण 70 लाख रुपयांचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आलाय. चंद्रपूर जिल्ह्यातील भीमणी नदीपात्रामध्ये वाघ मृतावस्थेत आढळला. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली. दरम्यान वनविभागानं हा मृतदेह बाहेर काढला असून मुसळधार पावसामुळे नदीच्या प्रवाहातून वाघ वाहून गेल्याचं समोर आलंय. अकोल्याच्या गीतानगर परिसरात सापानं बेडकाला आपलं भक्ष्य बनवलं. बेडकानं जीव वाचवण्यासाठी अखेरपर्यंत धडपड केली, मात्र सापाच्या जबड्यातनं बेडू वाचू शकला नाही. नाशिकच्या इंदिरानगर परिसरातील केम्ब्रिज स्कूलमध्ये पोलिसांनी मॉक ड्रिल केलं. मॉक ड्रिल विद्यार्थी आणि पालकांच्या जीवावरती बेतलं. शाळेत बॉम्ब असल्याची माहिती मिळताच अनेक पालकांनी सुट्टी घेत विद्यार्थ्यांना आणण्यासाठी शाळेत धाव घेतली. अनेक विद्यार्थ्यांनी शाळा सोडून पळ काढला. या घटनेनंतर पोलिसांनी मॉक ड्रिल असल्याचं सांगितलं. जळगावच्या शिरसोलीमध्ये स्मशानभूमीच्या जागेवरनं वाद झालाय. स्मशानभूमीच्या जागेवर व्यापारी संकुल उभारण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आलाय. दरम्यान स्मशानभूमीच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी करण्यात आली. पुण्याच्या स्वारगेट आगाराला मंत्री प्रताप सरनाईक यांनी भेट दिली. स्वारगेट बसस्थानकाची अवस्था, दत्तागाडे प्रकरणातील निलंबित अधिकारी दोषी असून त्यांची विभागीय चौकशी सुरू असून देखील ते पुन्हा आगारात काम कसे काय करू शकतात, असा सवाल विचारत मंत्री सरनाईकांनी अधिकाऱ्यांना झापलं. पुण्यातील आयुष कोमकर हत्या प्रकरणातील 4 आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शिवराज, शुभम, अभिषेक आणि लक्ष्मी आंदेकरला 18 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी पूजा गायकवाडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे आता पूजा गायकवाडला जामिनासाठी अर्ज करण्याचा मार्ग मोकळा झालाय. भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसेंना अटक करण्यात आली आहे. राहुल धोत्रेंच्या हत्याकांड प्रकरणी निमसेसह त्यांच्या कार्यकर्त्यांवरती आडगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगावच्या बिलवाडी गावात मंत्री गिरीश महाजन यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी गावातील तणावग्रस्त परिस्थितीचा आढावा घेतला. मंत्री महाजनांसोबत जिल्हाधिकारी देखील उपस्थित होते. मुंबई विमानतळावरून वन्यजीव तस्करी करणाऱ्या प्रवाशावरती कारवाई करण्यात आली. या कारवाईत 14 वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजातींचे 67 जिवंत वन्यजीव जप्त करण्यात आले. दरम्यान वन्यजीवांना तस्करी केलेल्या देशात परत पाठवण्यात आलं. वरळीतील पूनम अपार्टमेंटमध्ये आग लागली. मीटरमध्ये लागलेली आग पहिल्या मजल्यावरच्या घरापर्यंत पोहोचली आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र या आगीत घरातील साहित्य जळून खाक झालं. पुणे अमरावती या ट्रेनमधनं अकोल्यातील मूर्तिजापूर इथे उतरत असताना पायरी आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये प्रवाशाचा पाय अडकला. तब्बल 55 मिनिटं हा प्रवासी अडकून राहिला होता. दरम्यान प्लॅटफॉर्मचा काही भाग तोडून या प्रवाशाला सुखरूप बाहेर काढलं. मात्र प्रवाशाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. नाशिक मुंबई महामार्गावरती रायगड नगर जवळ खासगी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात 15 ते 20 प्रवासी जखमी झाले. चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे बस दुसऱ्या वाहनाला जाऊन धडकल्यामुळे हा अपघात झाला.
नागपूरमध्ये तोतया पोलिसावर पोलिसांनी कारवाई केली. तोतया पोलिसाकडनं 1,08,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हा तोतया पोलीस नागरिकांची फसवणूक आणि चोरी करत असल्याचं तपासातनं समोर आलंय. स्वच्छता अभियानामध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवलेल्या कराड नगर परिषदेच्या 170व्या वर्धापन दिनानिमित्तानं भव्य स्वच्छता रॅली काढण्यात आली. यावेळी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी फेटे बांधून रॅलीत सहभाग घेतला. नवी मुंबईत नवरात्रोत्सवाची लगबग सुरू झालेली आहे. उल्व्याच्या महाराणीची वाजत गाजत भव्य मिरवणूक काढत आगमन सोहळा पार पडला. यंदा उल्व्याच्या महाराणीसाठी रायगड किल्ल्याचा देखावा साकारण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगर इथे झालेल्या चेतना फाउंडेशन आणि हेमा फाउंडेशनतर्फे आयोजित राष्ट्रीय स्पर्धेत डिजिटल डिटॉक्स महोत्सव 2025 मध्ये राजस्थानी सेवा समाज संचालित मदनलाल सारडा राजस्थानी या शाळेनं सादर केलेल्या स्क्रीन टाईमने छीना बचपन या नाटकानं राष्ट्रीय स्तरावरती दुसरा क्रमांक पटकावला. तर द्वारकादास मंत्री राजस्थानी विद्यालयानं पोस्टर पेंटिंगमध्ये प्रथम आणि नाटकामध्ये उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवलं. अंधश्रद्धेविषयी विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी वैजापूर तालुक्यातील महालगाव इथे विज्ञानाच्या विविध प्रयोगांचं सादरीकरण करण्यात आलं. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात आला.